सुरुवातीला बातमी शाहरुख खानच्या अडचणींमध्ये भर टाकणारी, कारण शाहरुख खानचा जो मन्नत बंगला आहे हा सगळा बंगलाच आता वादात सापडलाय। मन्नत बंगल्याच्या जागेच्या भाडे करारातील अटी आणि शर्तींचं उल्लंघन केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मनश्री, काय माहिती आहे? मन्नत हा जो शाहरुख खानचा बंगला आहे, हा शाहरुख खानचा बंगला शासकीय जागेवर आहे आणि ही शासकीय जागा शाहरुखला भाडे करारामुळे मिळाली होती। या भाडे करारातल्या अटी आणि शर्तींचं उल्लंघन झाल्याचा आरोप एका एनजीओने केलेला आहे। काही दिवसांपूर्वी या संदर्भातली तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखलही झाली होती आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 2 अहवाल पेंडिंग आहेत। एक अहवाल म्हणजे तहसीलदार अंधेरीचा आणि दुसरा म्हणजे एच वॉर्डचा अहवाल। मात्र या सगळ्या प्रकरणांमध्ये जर शाहरुख खानने अटी आणि शर्तींचं उल्लंघन केलंय असं समोर आलं तर शाहरुखला कोट्यावधींचा दंड होण्याची शक्यता आहे। या दोन्ही अहवालांपैकी तहसीलदार कार्यालयाचा अहवाल सादर झालेला आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती एच वॉर्डच्या अहवालाची। त्याच्यामुळे या दोन्ही अहवालांची तपासणी झाल्यानंतर हा कोट्यावधींचा दंड शाहरुखला ठोठावला जाण्याची शक्यता आहे। त्यासोबतच त्याच्या मनश्री, तहसील कार्यालयाचा जो अहवाल आहे त्यात काय म्हटलंय? तहसील कार्यालयाचा जो अहवाल आहे तो अद्याप गुलदस्त्यात आहे। कलेक्टर ऑफिसकडनं जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार एच वॉर्डचा अहवाल आल्यानंतरच तहसीलदार कार्यालयाचा अहवाल आणि एच वॉर्डचा अहवाल या दोन्ही अहवालांची तपासणी करून हा निर्णय घेतला जाईल। मात्र सध्या जी सूत्रांकडनं माहिती मिळते त्यानुसार शाहरुख खानचा बंगला हा वादात आहे आणि त्यासोबतच अटी आणि शर्तींचं उल्लंघन केलंय। त्यातल्या महत्त्वाच्या अटी अशा आहेत की शाहरुखने जेव्हा हा बंगला ताब्यात घेतलेला होता शासनाकडनं तेव्हा त्याच्या 50% रक्कम देणं शाहरुख हा बांधला होता। मात्र या बदल्यात त्याने केवळ 1,65,00,000 एवढीच रक्कम शासनाकडे सुपूर्द केलेली आहे। त्याचा चेक शासनाला दिलेला आहे। त्यामुळे या रकमेसंदर्भातच शाहरुख आता वादात अडकण्याची शक्यता आहे। मनश्री, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।